हे बघा दिलेर खान साहेब, अहो 50,000 मनसबदारी तर मला 8.5 वर्ष असताना मिळाली. माझं वय आता 19-20 वर्ष आहे. अरे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची ताकद आहे माझ्यात. ते 50,000 मनसबदार काय हो तुमचा? आणि त्यालाही पटलं. 8.5 वर्ष असताना 50,000 मनसबदारी खरंच दिली होती औरंगजेबाने. हा एवढा आता तरुण तरुणाबाण जवान आहे आणि अतिशय प्रतापी आहे. मग काहीतरी त्याने परत खलिता लिहिल्या औरंगजेबाला. परत सांगली सवार जायला 2 महिने, तोच पुन्हा 4-5 महिने त्याच्यात गेले. असं वर्ष सव्वा वर्ष त्याला रोखून धरले संभाजीराजाने. रोखून पत्रव्यवहारामध्ये संभाजीराजाने फक्त त्याला घोळ घालत ठेवलंय. येतो म्हणतात तो जात पण नाहीत आणि फायनल निर्णय काहीच घेत नाहीत. आणि शेवटी 7,000 मनसबदारी आली. परत त्यांनी गटाला शंभूराजे आता तरी या. अहो 7,000 मनसबदारी आली तुमची, मग आता जायला पाहिजे की नाही? परत ते पत्र उपलब्ध आहे संभाजीराजाचं. आता संभाजीराजाने काय लिहावं त्यांना? दिलेर खान साहेब, मला यायचंच आहे, तुम्ही घाबरू नका, नक्की येणारच आहे मी, पण एक थोडी अडचण आहे आमची. काय 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 अडचण आहे? अहो हे माझे वडील शिवाजी राजे दक्षिणेकडे गेले आणि स्वराज्याची जिम्मेदारी माझ्यावर सोपवली, त्यामुळे मी आत्ताच सध्या येऊ शकत नाही. ते आले की मी लगेच तुमच्याकडे येतो. आता मला सांगा, एखादा चोर राहतो, तो असं म्हणेल का की एवढ्या पोलिसांना मग मी पळून जातो? जात असं तर तेव्हाच गेले असतील ना. आता या पत्रानंतर मी कोणी इतिहासकारांना वाटत असेल की संभाजीराजे मोगल धार्जिणे होते, मोगलांना मिळाले, मग त्याची आरती उतरावी लागेल. अस्पष्ट लिहिले पत्रामध्ये की माझे वडील आल्यानंतर मी येतो, ही जिम्मेदारी माझ्यावर सोपवली माझ्या वडिलांनी या स्वराज्याची, मी आता नाही येऊ शकत. त्याला झुलवत ठेवलं होतं, झुलवत. आणि हे राजकारण फक्त दोघांनाच माहीत होतं, शिवाजी महाराज, शंभूराजे आणि गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाही, तिसऱ्याला नाही. आणि शिवाजी महाराजचं राजकारण असंच झालंय. शंभूराजाचं वाटप निधन झालंय म्हणतात, 2 महिने त्यांना सुरक्षितपणे आणतात, तिकडे औरंगाबादला जातो म्हणतात, सुरतेची लूट करून येतात. शिवाजी राजाचं राजकारण असंच राहिलंय. या कानाची खबर या कानाला नाही. ज्या सरदाराशी मोहीम राबवायची फक्त त्याला माहिती असायची, आणि दुसरी गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईकाला, तिसऱ्याला माहीत नसायचं कुठलाच प्रसंग. ते असं राजाचं राजकारणच होतं. आणि हे तर मोठं, हे जर बाहेर पडलं तर संभाजीराजाच्या जीवाला धोका होऊ शकतो, राजाला माहित होतं. मग गुप्त कटाचा भागच होता. मग अजून लोक विचारतात, मग शिवाजी महाराज आले, पन्हाळ्याला भेट झाली दोघांची, गुप्त भेट झाली, चर्चा झाली. मग शंभूराजे पुन्हा तिथं थांबले आणि राजे पुन्हा रायगडावर आले. मग त्याच्यानंतर परत संभाजीराजाला पत्र लिहिले शिवाजीराजांनी की आपण रायगडास न येता परळीस जाणे उचित. आता परळीच का? त्याला सुद्धा कारण आहे. परळीमध्ये आता लोकांना वाटते की तिथं रामदास स्वामीचा उल्लेख आला. मग संभाजी महाराज बिघडले होते, त्यांना काहीतरी मार्गदर्शन होतं म्हणून पाठवलं, पण त्यावेळेस रामदास स्वामी तिथं नव्हतेच. आणि हे राजाला माहित होतं, खानोखान खबरी असायचं राजाला. गुप्तहेर खातं एवढं स्ट्रॉंग होतं राजाचं, आणि तरी संभाजीराजा जा म्हणतात म्हणजे गुप्त कटाचा भागच होता. पण संभाजीराजे जातात परळीला, तिथे 1-2 दिवस राहतात आणि तिथनं माहुली किल्ला जवळ असतो, दिलेर खानाच्या गोटात जातात. आता दिलेर खानानं पायघड्यात घातल्या होत्या, अक्षरशः हत्तीच्या अंबारीत बसून मिरवणूक काढली राजाची तिथे. आणि आता शेवटी शत्रूचा मुलगा आहे, कसं एकदम त्याला पूर्ण भरोसा ठेवा. दिलेर खान घाबरत होता. त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरलं की पहिला हल्ला करायचा आपण भोपाळगडावर, स्वराज्यातला किल्ला. संभाजीराजाने आणि त्याला सांगितलं की त्याचं या युद्धाचं नेतृत्व तुम्ही करावं शंभूराजे. आता संभाजीराजा मनातून त्यांना खूप राग आला, पण वरून दाखवता येत नाही, नाहीतर आपला हे बिंग फुटेल. आपलं गुप्त कटाचा भाग होता तो तुम्हाला भेटण्याचा. मग संभाजीराजाला नाईलाजाने जावं लागलं. पण तो संभाजीराजा आठ घातली होती, तुम्हाला किल्ला आमचे मावळे रिकामा करून देतील, परंतु त्यांना कुठलाही त्रास होऊ नये. परंतु त्या नादान दिलेर खानाने आपल्या बऱ्याच लोकांचे हात एक हात कलम केला. त्यानंतर संभाजीराजे अतिशय क्रोधित झाले. त्यांनी नंतर एका बाखरे नावाच्या ब्राह्मणाला एक दानपत्र दिले होते. संभाजीराजाने स्वतः लिहिलेलं आहे ते, तो ग्रंथच आहे. दानपत्र म्हणजे काय? ग्रंथच आहे. त्या ग्रंथात लिहिलं आहे संभाजीराजाने की हा दिलेर खान माझ्याकडे भोपाळगड घेण्याची योजना घेऊन आला, त्याचं नेतृत्व त्या युद्धाचं मला करण्यासाठी त्यांनी सांगितलं, आणि मी माझा 3रा नेत्र उघडला आणि क्रोध प्रगट केला. ते लिहिलंय त्या दानपत्रामध्ये. दानपत्र उपलब्ध आहे संभाजीराजाचं. आणि मग त्यानंतर अजिबात स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघू दिलं नाही. दिलेर खानचा मोर्चावर त्याला सांगितलं, तुला काय करायचं आहे? दक्षिण जिंकायचं आहे ना? आदिलशाही जिंक, कुतुबशाही जिंक, मी आहे सोबत. इकडे अजिबात यायची नाही, स्वराज्याकडे बघायची नाही वाकड्या नजरेनं. आणि मग त्याचा मोर्चा दिलेर खानाला तिकडे वळवला शंभूराजाने. आणि मग तिथे त्यांचे मुक्काम बरेच पडले त्या आतनी तिकोना या भागामध्ये आणि कोल्हापूरच्या जवळ. आणि हा दिलेर खान अतिशय पाशवी अत्याचार करायला लागला. आया बहिणी